राजमाता जिजाऊ उद्यान बनवलेलं आहे माऊली किल्ला. सर्वात अप्रतिम उद्यान आहे हे. फक्त जरा आता आम्हाला जाण्यासाठी प्रवेश तर राम राम मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत माऊली किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी. तर माऊली किल्ला बघूयात आपण कसा दिसतो आणि कशा प्रकारे आता आहे. आता हिवाळ्याचे दिवस आहेत आणि दुपारी आपण आलेलो आहोत. खूप ऊन पण जाम पडले. हा बघा प्रवेशद्वार माऊली किल्ल्याचा आणि हा बघा किल्ला. तर आपल्याला इथपर्यंत जायचं आहे चालत. आणि हा माझा पार्टनर. तर आम्ही दोघंजणं मिळून माऊली किल्ला सर्व करणार आहेत. तर बघूया पुढं काय काय होते आणि कसं कसं होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर प्रवेशद्वारातून आतमध्ये आपण प्रवेश करत आहेत. हा बघा माऊली किल्ल्याचा प्रवेशद्वार. आणि इथं एक शिव मंदिर आहे. इथे मंदिरं दिसतील तुम्हाला स्टार्टिंगला प्रवेशद्वाराला. हे बघा मंदिर आहेत. आम्ही आतमध्ये जात नाही कारण की खूप वेळ झालेला आहे. आणि हा प्रवेशद्वार आहे. इथून आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहेत आणि गाडी आतमध्ये पार्क करून वरती किल्ला चढायला सुरुवात करणार आहेत. उद्यान राजमाता जिजाऊ उद्यान बनवलेलं आहे माऊली किल्ला. सर्वात अप्रतिम उद्यान आहे हे. फक्त जरा आता आम्हाला जाण्यासाठी प्रवेश बंदी आहे आता सध्या. अजून चालू झालेलं नाही आहे. पण तुम्ही बाहेरून बघू शकता कसं उद्यान आहे हे. उत्तम असे उद्यान बनवलेलं आहे राजमाता जिजाऊ उद्यान. हे बघा स्वच्छतागृह पण आहे बाजूलाच. जिजाऊ साहेबांच्या नावाने बनवलेलं हे उद्यान आहे. अप्रतिम असं उद्यान बनवलेलं आहे. आलात तर इथे नक्की विजिट करा. प्रवेश करायचे पण काही नियम आहेत. हे बघा प्रवेश सकाळी 7 ते 12 या वेळेत राहील. परतीचा वेळ 5 पर्यंत. गडावरून मुक्कामास सक्त मनाई आहे. प्रवेश फी आहे 30 रुपये. इथं आले तर इथून तिकीट घ्या आणि मग इथून आतमध्ये जाण्यास सुरुवात करा. इकडून सगळ्याला एंट्री आहे आपल्याला जाण्यासाठी. बघा अशा प्रकारचा रस्ता आहे. जरा आमचा मॅटर झाला होता वरती जाऊन नव्हते देत आम्हाला, लेट चाललेलो म्हणून वरती जाऊन नव्हते देत. बट आम्ही ॲडजस्ट केलं थोडंफार. तर बघूया कसं पद्धतीने जाता येईल वरती. बाण पण दिलेलं आहे किल्ल्याच्या छोट्या बंधाऱ्याकडे जाण्याचा मार्ग आहे हा. सरळ जायचं इकडच्या साईडून.
प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केंद्र दिलेले आहेत. त्या मार्गदर्शन केंद्र थ्रूने आपण गेलो ना तर काही प्रॉब्लेम नाही राहत. आणि नाही आता इकडच्या साईडला खाली उतरल्यावरती इकडून लेफ्ट साईडने निघायचं. बोलता काय आम्ही पहिला दुसरा टप्पा पूर्ण केलेला आहे. तर हा बघा व्ह्यू. बोला ती जाम खतरनाक व्ह्यू आहे. पण थोडी जरी चुकी झाली ना तर डायरेक्ट खालून वरती. कसं खालून वरती. हे बघा गाईज लोक गड किल्ल्यांवर येतात आणि कचरा करतात. आम्ही हे जमा करत चाललोय. प्रत्येक ठिकाणाचा कचरा आम्हाला जमा करायला लागतो आणि लोक कचरा करत जातात. काय बोलणार अजून त्यांना. ती बॉटल आहे ती पण घेऊन जायला लागेल आणि हा कागद पण घेऊन जायला लागेल. त्यामुळे कचरा करताना जरा विचार करून करत जा. जाम चालायला लागते. पब्लिक जाम चालायला लागते. वरती येत असाल तर काही वजन जास्त काही घेऊन नका येऊ. माऊली गल्यावर जर तुम्हाला यायचं असेल ना पब्लिक तर जेवढं लवकरात लवकर यायचं असेल ना तेवढं लवकरात लवकर या. कारण की काय विषय आहे 12 वाजेपर्यंत 12 वाजेच्या नंतर तिकीटं बंद होतात. इथं तुम्हाला तिकीट मिळणार नाही आणि वरती जाऊनही देत नाही. तुम्ही खूप लांबून येत असाल तर लवकर निघा आणि लवकरात लवकर या. पण आमच्या ओळखी असल्या कारणाने थोडीफार बातचीत करून आम्ही 12 नंतर सुद्धा निघलो. पण शक्यतो निघून देत नाही. तिकीट काउंटर बंद करतात. लवकर या, सुरक्षित जा. लवकर या, सुरक्षित जा. आणि दुसरी गोष्ट जेवढं कमी वाजता घेऊन येता येतील तेवढं कमी वाजता घेऊन या. कारण की आहे ना खूप वरती ट्रेक करावं लागतं. पाण्याची बॉटल फक्त सोबत ठेवा. प्रॉपर रस्ता नाही आहे आणि प्रॉपर रस्ता नाही आहे. तुम्हाला दगडांवरून चढायला लागतं. प्रॉपर पायऱ्या नाही आहेत. त्यामुळं लवकर या. पहाटेचा व्ह्यू बघा. डॉगेश भाई भेटलेला आहे इथं आपल्याला. डॉगेश भाई बघा. आणि हा बघा व्ह्यू. डॉगेश भाई जाऊ शकतो एवढा वरती तर तुम्ही का नाही जाऊ शकत. तर
आता आम्ही बोलता बोलता वरती आलेलो आहे. हे बघा नजारा बघा, हा आहे वरचा नजारा. नमस्कार मंडळी, आता वरती चाललेलो आहे आम्ही, झेंड्यापर्यंत आलेलो आहे. हे बघा हा कुत्रा खालून आमच्या बरोबर आलेला आहे वरपर्यंत. डॉगेश भाऊ कसं काम आहे बघा, बिचारा वरपर्यंत आलेला आहे. म्हणजे कुत्री गाडावर येऊ शकतात महाराजांच्या, पण आजकालची यंग जनरेशन गाडावर येऊ शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे ना गाईज. कसा आहे प्लेस बघा. हाताने पसरव ना ते. गड किल्ल्यांवर आलो आणि पाणी पिल्याने असं होईल का कुंडातलं. ही बघा पाण्याची कुंड कशी खतरनाक आहे ना. काय सोय असेल त्या टायमाची. हे बघा असं सरळ चालत आल्यावरती ना तुम्हाला असं बोर्ड दिसेल इथं लावलेला. तर जवळून नाही दाखवत, महादरवाजाकडे या बोर्डला बघायचं आणि सरळ इकडच्या साईडून चालत निघायचं आहे. तुम्ही थेट जा महादरवाजाकडे. आणि येत असाल तर एखादा गाईड सोबत घेऊन चला. तर माझ्याबरोबर हा गाईड आहे. हा 4 ते 5 टाईम, किती टाईम रे का जास्त, 4 ते 5 टाईम हा माऊली किल्ल्यावर येऊन गेलेला आहे. त्यामुळे सोबत जर येत असाल तर गाईड घेऊन या, जेणेकरून तुम्हाला टेन्शन राहणार नाही. समजलं ना. हे बघा रस्ता. तीन तासाच्या संघर्षानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्याण दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहेत. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी थोड्याच वेळात. कंप्लीट 3 तासाचा संघर्ष आहे हा थोडा तासाचा संघर्ष नाही. आणि खाली माकडं खूप माकडे आहेत. बघा असे बोर्ड लावलेले दिसतील तुम्हाला. शंभूदुर्ग प्रतिष्ठान ठाणे महादरवाजाकडे. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेकर इथे येत असतात. हे बघा कसा वाटला नजारा. कंप्लीट 3 तासानंतरचा हा नजारा आहे. खाली एक पाण्याची कुंड पण आहे आय थिंक. पण बघूया. हे बघा खाली एक पाण्याची कुंड पण आहे, इकडच्या साईडला पण आहे. यस रुक जरा. हे बघा कुंड बघा, पाण्याची कुंड. तर लिहिलेलं काहीतरी तलावाकडे. हे बघा विचार करा, कंटिन्युअसली हे पाणी वाहत राहतं तरी पण इथं 12 महिने पाणी चालू असते. ही बघा महादेवाची पिंड, हिचं दर्शन आपण घेणार आहेत आता. ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हे बघा 12 महिने पाणी वाहत राहते इथं. कधी या तुम्ही, असा नजारा बघण्यासाठी ना खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा हा नजारा बघायला मिळतो. हा पब्लिक. यहाँ शराब पीना सख्त मनाई है. यूज ऑफ अल्कोहोल्स इज प्रोहिबिटेड. गडाचे पावित्र्य राखा. पिण्याच्या जवळील झाडे झुडपे तोडू नका. आदेशावरून. हे जे लिहिलेलं असतं ना, हे जे आपण इग्नोर करतो, या गोष्टी आहेत ना, इग्नोर न करता या सूचना वाचाव्यात आणि त्याप्रमाणे ना सर्व गोष्टी कराव्या. हे बघा तुम्हाला वरतून नजारा दाखवतो. तर थोड्याच वेळात आम्ही खाली जाऊ, खालून पण नजारा दाखवतो. हे 12 महिने पाणी चालू असतं इथं.
हे बघा महादरवाजा बघा. पुढे जाऊन बघू आपण कशा प्रकारचे. हे बघा गुहा बघा कशा प्रकारची आहे. हा आहे आपला माहुली किल्ला. पाणी बघा कसं निघतंय. हा बघा महादरवाजा. महादरवाजेची अवस्था बघूनच वाटते की या किल्ल्याला जिंकण्यासाठी किती लढाया झाल्या असतील ते. बघा कोरीव काम कसं आहे. उत्कृष्ट असं कोरीव काम या किल्ल्याच्या महादरवाज्यावरती केलेलं आहे. कसं आहे बघा महादरवाजा आणि ही गुहा. ही बघा महाराजांची मूर्त, ही शंकराची पिंडी आणि हा नजारा. आणि इकडे पूर्ण दरी आहे. आणि हा डॉगेश बघा आमच्या बरोबर आलाय वरती. डॉगेश हाय कर. ही बघा पूर्ण दरी आहे. कसा आहे नजारा बघा. आम्ही इथे फळे वगैरे खाल्लेले आहेत. आता आम्ही अर्धा एक तास इथं बसलोय. आता आम्ही खाली परतीचा प्रवास करणार आहेत. तुम्हाला खाली गेल्यावरती किती तासात आम्ही पोहोचलो खाली ते सांगतो खाली गेल्यावरती. आणि तिथेच आपण ब्लॉग एंड करू. वरती यायला 3 तास लागतात महादरवाज्यापर्यंत पोहोचण्यासाठी. खाली जायला किती वेळ लागतो ते खाली गेल्यावरती तुम्हाला ब्लॉग एंड करताना सांगतो. ओके. तर गाईज कंटिन्यू 1.5 तास कंटिन्यू खाली उतरून 1.5 तास खाली उतरायला लागले आम्हाला. आता जस्ट आम्ही खाली उतरलो आहे. 1.5 तास लागले कंटिन्यू उतरून. तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.